तर मनसेचा आज मुंबईतील शिवतीर्थावर गुढीपाडवा मेळावा आहे। त्याआधी मनसेच्या महायुतीतील प्रवेशाबाबत फडणवीसांनी सूचक वक्तव्य केलंय। मनसे महायुतीसोबत येईल, मोदींना पाठिंबा देईल अशी माझी अपेक्षा असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। त्यामुळे फडणवीसांच्या पाठिंब्याच्या आवाहनावर राज ठाकरे आज काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मनसेशी काही चर्चा या गेल्या काळामध्ये आमच्या झालेल्या आहेत। विशेषतः मनसेने जेव्हापासून हिंदुत्वाचा अजेंडा घेतला तेव्हापासून त्यांची आणि आमची एक प्रकारे जवळीक वाढली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही देखील महायुतीसोबत त्या ठिकाणी राहील, मोदीजींच्या सोबत राहील। मोदीजींना त्यांचा पाठिंबा असेल, अर्थात त्यांचा पक्ष आहे, त्यांना निर्णय घ्यायचा आहे। पण माझी मात्र निश्चितपणे त्यांच्याकडनं ही अपेक्षा आहे की यावेळी त्यांनी मोदीजींना पाठिंबा दिला पाहिजे। मनसे महायुतीसोबत येईल, मोदींना पाठिंबा देईल अशी मला अपेक्षा, असं देवेंद्र फडणवीस म्हणतात। तर आपण आता TV9 मराठीच्या स्क्रीनवर बघतोय राज ठाकरे यांच्या निवासस्थानाची, शिवतीर्थावरच्या गुढीपाडव्याची ही लाईव्ह दृश्य। राज ठाकरे हे आज आपल्या निवासस्थानी गुढी उभारणार आहेत आणि अर्थातच सर्वांचं लक्ष आहे ते म्हणजे आज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर राज ठाकरे गुढीपाडव्या मेळाव्यात नेमकं काय संबोधित करतायत आपल्या मनसैनिकांना, आज ते नेमकी कोणती भूमिका घेणार आहेत हे बघणं महत्त्वाचं आहे। तर मनसेचा शिवतीर्थावर आज गुढीपाडवा मेळावा आहे। काय घडलं, काय घडतंय मेळाव्यात सांगणार असा मनसेचा सूचक टीझरही रिलीज झालाय। काही दिवसांपासून मनसे महायुतीसोबत जाणार असल्याच्या चर्चा होत्या। राज ठाकरेंचे काही दिवसांपूर्वीचे दिल्ली दौरेही चांगलेच गाजले। दिल्ली दौऱ्यात अमित शहांसोबत त्यांची भेट झाली आणि त्यानंतरच मनसेच्या महायुतीतल्या प्रवेशाला, चर्चेला बळ मिळालं। राज ठाकरेंसोबत फडणवीसांच्याही अनेकदा बैठका झाल्या। मनसेसोबत युतीची चर्चा झाली। देवेंद्र फडणवीसांकडून या बातमीला दुजोरा मिळालाय। राज ठाकरेंच्या मुख्यमंत्री शिंदेंसोबतही अनेकदा बैठका झाल्यात। मनसे मोदींना आज पाठिंबा देणार का, महायुतीत जाणार का याचं चित्र काही तासांमध्येच स्पष्ट होणार आहे। तर आपण बघतोय की राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेरून आता ही दृश्य आपण बघतोय की राज ठाकरेंच्या घरामध्ये ही गुढी उभारण्यात आलेली आहे।